गेले तरी त्यांचं योगदान आहे. ज्यांनी आपल्या बरोबर कधी ना कधी काम केलं त्याची नोंद माणसांनी आयुष्यात नेहमी ठेवली पाहिजे, जाणीव ठेवलेत. हेच आपले संस्कार आहेत. मला अनेक वेळा माझ्या मतदारसंघात परवाच आम्ही फिरत होतो भोरला, भोरचे लोक दिसत आहेत तिथे मला गाडीत, मगाशी हा बसलाय विठ्ठल तिकडे, विठ्ठल आणि मीच चर्चा गाडीत करत होतो. विठ्ठल म्हणला ताई आपण बाकीचे भेटतात असं तसं काय हे ते. मी त्याला तो म्हणला तुम्ही टीका डायरेक्ट करत नाही त्यांच्यावर. म्हटलं हे बघ विठ्ठल मी 4 इलेक्शन लढले, 3 इलेक्शनला त्यांनी माझी मदत केली आहे, एकाला विरोध केलाय ठीक आहे, अभी 3 का बाकी आहे. त्याच्यामुळे जरी कधीतरी एका विसरले असतील पण माझ्यावरचे संस्कार मी नाही कधी विसरणार. त्यामुळे ठीक आहे, ज्यांनी जो मार्ग निवडला असेल त्यांना आपल्या शुभेच्छा आहेत. पण तुम्हाला ते दृश्य आठवत असेल साताऱ्याचा असेल, जेव्हा शशिकांत शिंदे वाढदिवस होता, मला अजूनही आठवतं. सगळे मला माझ्या ऑफिसमधून फोन आला की साहेब भिजलेले आहेत पूर्णपणे, काय झालं. मी शशिकांत शिंदेंना फोन केला, म्हटलं काय झालं, पाऊस झाला, काय झालं. ते म्हणले आम्ही केक कापतोय. म्हटलं कसला केक कापताय, इथे आम्ही एवढे टेन्शनमध्ये होतो, काय झालं, पाऊस झाला. ते म्हणले नाही भाषण झालं, आम्ही आता केक कापतोय. म्हटलं मग आम्ही काय नाही. आणि लक्षात नाही आलं की तो एक फोटो, तो साताऱ्याचा फोटोनी 2019चं इलेक्शन पूर्णपणे फिरवलं. हीच महाराष्ट्राची आणि सगळ्यांची ताकद. त्यामुळे यश अपयश हे प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतं, ते आपल्याही आलं. 2 जुलैला इथलेच पुण्याचे प्रेसवाले तिथे होते आणि त्यांनी विचारलं तुमचा पक्ष सगळा गेला, तुमच्या पक्षाचा विश्वासार्ह चेहरा कोण. तर त्यांनी विचारलं की तुमचा विश्वास देणारा चेहरा कोण. त्याच्यावर साहेबांनी हात वरती करून सांगितलं शरद पवार. हा स्वतःवर असणारा विश्वास आहे. मी माझे वडील म्हणून नातं म्हणून सांगत नाही, पण मी त्यांच्याकडे जेव्हा लांबून बघते तेव्हा मला असं नेहमी वाटतं ही मोटिवेशनल भाषणं करतो ना, लढेंगे जितेंगे ये करेंगे, ते कधीच त्याच्यासाठी थांबत नाहीत. कारण का त्यांचा स्वतःवर विश्वास आहे, त्यांच्या विचारावर विश्वास आहे. ज्या दिवशी तुमचा स्वतःवर विश्वास असेल ना, तर मग कुठलीही सत्ता, कुठलंही पद, कुठलं काहीही मायने नाही राखता. हे मला बोलणं सोपं असेल, तुम्हाला वाटत असेल, पण मी लवकर समाधानी होते. कारण का आपला संघटना ही कशासाठी पवार साहेबांनी उभी केली ह्याची विचारधारा आपल्याला माहिती असली पाहिजे. फायनल गोल तुमची सत्ता आहे का फायनल गोल तुमचा सर्वसामान्य मायबापची जनतेची सेवा आहे. ज्याचा उल्लेख आता केला ना अमोलदादांनी, मी अमोलदादा माझं कौतुक करत होते, निलेश लंके माझं कौतुक करत होते, त्याच्यात काही तथ्य नाही. 8च्या 8 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे खासदार आहेत ना, ते जेव्हा पार्लमेंटमध्ये उभे राहतात, एखादा मंत्र्याला मी काल रात्री दिल्लीवरून आले, नवीन इन्कम टॅक्सचं बिल येणार आहे. त्या नवीन बिल्डिंगच्या इन्कम टॅक्स बिलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मत आहे, विरोधी पक्षात असलो तरी. ज्याचा इलेक्शनचा 1 नेशन 1 पण विरोधी पक्षामधले 1 नेशन 1 इलेक्शनचा जो काही निर्णय होईल त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेसचं पद सगळ्यात मोठं आणि महत्वाचं असेल. हे वास्तव आहे या राज्याचं आणि देशाचं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मोठं मत देशात घेतलं जातं, हे वास्तव या पक्षाचं देशामध्ये. आणि कालचीच एक गोष्ट सांगते. खरं तर मी माझं भाषण त्यांनीच सुरुवात करणार होते, मग माझं भाषण करायची वेळच नसती मला आली. तेवढंच माझं भाषण होतं. काल मी एका नव्हता, तो भारतीय आहे पण चायनामध्ये काम करतो. त्यांनी आम्हाला आमच्या दोघांना बोलताना पाहिलं आणि म्हणलं तुम्ही दोघी राजकारणात आहात का. तर म्हणलं हो आम्ही दोघे राजकारण पक्षात आहात, म्हणजे काँग्रेसच्या विचारात का बीजेपीच्या विचारात. तर त्या व्यक्तीने इंग्रजीत सांगितलं
NCP, तो शेजारचा माणूस पटकन, जो मलाही ओळखत नव्हता त्यांनाही ओळखत नव्हता, म्हणाला अच्छा शरद पवार NCP. हा आणि व्हेरीफाय तुम्ही, मी शेजारच्याचं नाव आज सांगणार नाही, पण मीडियाला विचारायचं असेल लांब नाही जावं लागणार आहे. त्याच्यामुळे इट इज नॉट, हे परसेप्शन गेम नाही, हे वास्तव आहे. या पक्षाची स्थापना आणि ही 26 वर्ष ही तुमच्या सगळ्यांच्या कष्टांनी झालेली आहे. त्याच्याबरोबर संघर्ष, अपयश यश येत असतं प्रत्येकाच्या आयुष्यात. म्हणून काय आपल्याला हातबल व्हायची गरजच नाही. उलट मला तर वाटतं खूप वेळ की बापरे, लाडक्या बहिणींची नावं कमी होतात ना, कसं तुम्ही डिफेंड करणार आहे मला सांगा ना. जेव्हा शेतकऱ्याचं नुकसान होतं, ज्याचा उल्लेख केला, म्हणाले कर्जमाफी करणार करणार करणार. काल इथे आप्पासाहेब पवार बसलेत, काय परिस्थिती आहे शेतीची सांगा जरा, कांद्याची काय परिस्थिती आहे दौंड, इंदापूर, बारामतीला जाऊन. आणि फक्त माझ्याकडे नाही, सगळीकडे राज्यात परिस्थिती आहे. सरसकट कर्ज माफी करावी ही मागणी मी राजकारणासाठी करत नाहीये, ही राज्यातली परिस्थिती आज आहे. महाराष्ट्रामध्ये आज गरीब कष्ट करणाऱ्या मुलांचे, अनाथ मुलांचे पैसे आज त्यांना मिळत नाही, बंद होते. मी म्हणत नाहीये, ह्या सगळ्यांच्या रोज दाखवलं जातं. काय फिस्कल डेफिसिट आहे. आता लोक म्हणतात फिस्कल डेफिसिट, ताई भाषण करते आम्हाला समजतच नाही. फिस्कल डेफिसिट म्हणजे पैसे आणि खर्च होणारे पैसे दोन्ही मधली जी गॅप असते. प्रभाकर देशमुख साहेब आहेत, त्यांना फिस्कल डेफिसिट कळतं. जयंतरावांनी तर फिस्कल डेफिसिटवर 10 वर्ष इथे अर्थमंत्री म्हणून काढलं. त्यांच्या काळात सगळ्यात कमी, त्याच्यावर ते यशस्वी अर्थमंत्री म्हणून जयंतरावांकडे दिलं जातं. त्यामुळे आज राजकारण करत असताना विरोधात जे सत्ता पॉलिसी लेवलला काम केलं. इलेक्शन्स येतील आणि जातील हो, पण पॉलिसी लेवलवर काम आणि याच्यावर पक्षाने काम. माझी विनंती राहील, मी आदरणीय पवार साहेबांना विनंती करते या व्यासपीठावरनं की ह्या महिन्यानंतर दर महिन्याला 2 दिवसाचं वर्कशॉप हे ओपन ठेवा. ज्याला यायचंय त्यांनी यावं, पण आपली विचारधारा नक्की काय आहे. श्रद्धा ही असलीच पाहिजे, पण अंधश्रद्धा नसता कामा नये. तुम्ही आत्मचिंतन करून बघा, तुम्ही श्रद्धा आहे तुमची का अंधश्रद्धा आहे तुमची. पांडुरंगावर माझं प्रेम आहे आणि माझा डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे, मला मध्यस्थी लागत नाही त्याच्यामध्ये. श्रद्धा ती डायरेक्ट मध्ये असते, मध्ये ती अंधश्रद्धा येते. त्यामुळे आज पक्ष असताना पक्षाची विचारधारा याच्यात कंप्लीट क्लॅरिटी असली पाहिजे. त्याच्यामुळे ट्रेनिंग प्रोग्राम हे पक्षाने घेतलेच पाहिजेत. गाववाडी वस्तीवर महिन्याला मीटिंग झालीच पाहिजे आणि नवीन उमेदीने शून्यातून इथे बघा, या पहिल्या 2 रो मध्ये मी किती जण बसले होते. हे सगळे साहेबांबरोबर 60 वर्ष कदम साहेब बसलेत, मगाशी गेले परत आले. ही जिद्द पाहिजे आपल्याला. दीज आर मेन मेड ऑफ स्टील. मग पाऊस येऊ दे, काय येऊ दे, काय फरक पडत नाही, हे लढत राहतात, चालत राहतात. ताकद असली पाहिजे आणि ती फक्त भाषणात नाही, कृतीमधून केली पाहिजे आपण. त्यामुळे माझी फार असं वाटतं की राज्याची परिस्थिती खरंच गंभीर आहे आज. अहो, ज्या हगवणे कुटुंबांना मी माझ्या लोकसभा मतदारसंघ, माझ्या 3 इलेक्शनला त्या कुटुंबांनी काम केलंय. मला विश्वासच बसत नाही की ज्या पांडुरंग आपले हगवणेजी, ज्यांनी आदरणीय पवार साहेब, नाना नवले यांच्यावर 5 दशक काम केलं, अतिशय सुसंस्कृत काँग्रेसच्या विचाराचं कुटुंब, काय झालं कुटुंबामध्ये. आज ती आत्महत्या करते. ह्या महाराष्ट्र आपल्याला हवाय. आपली नैतिक जबाबदारी नाही पक्ष म्हणून की हुंडामुक्त महाराष्ट्र करायची. काय फक्त सत्तेमध्ये जा एवढंच आपलं लक्ष आहे. चला आज निर्णय घ्या सगळ्यांनी की पूर्ण ताकदीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या सगळ्या सामाजिक प्रश्नांसाठी राखीव उठेल आणि शून्यातून प्रश्न लागतो. महाराष्ट्र फिरूया ना, लोकांपर्यंत जाऊया. वाढव, ज्याचा उल्लेख निलेश लंकेंनी केला. साहेब गाडीतून का फिरतात? आजकाल सगळ्यांचे फोटो येतात बाई त्या रील मध्ये. कोण कुठे